सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर बघा, रोज इन्स्टा पेजला बऱ्याच ताई व्हिडिओ बघतात, दादा व्हिडिओ बघतात आणि तो दिव्याची खूप मागणी वाढली आणि तो दिवा जो आहे तो माझा बघा गेल्या 7 वर्षापासूनचा दिवा आहे बरं का, तो आजचा नाही आहे। तर तो दिवा भरपूर ताईंना तोच दिवा हवा आहे, तर तो दिवा बघा तुम्हाला मी दाखवते। तो दिव्यामध्येच तसाच सेम आहे, थोडासा वेगळा आहे, कारण ह्याला बघा असा आकार जो आहे तो कमळाचा आहे, बघू शकताय कमळ ह्याच्यावरती आकार आहे। आणि ह्या दिव्याची मी रोज पूजा करते, कारण बघा आपल्या आयुष्यामधल्या चांगल्या वाईट गोष्टी ह्या आपण देवाला सांगतो आणि देवाला जेव्हा आपण ह्या गोष्टी सांगत असतो तेव्हा दिवा लावतो, म्हणजे प्रत्येक आपल्या घरात घडणारी सेवा, होणारी सेवा ही दिव्याच्या साक्षीनेच होते। त्यामुळे बघा हा दिवा भरपूर ताईंनी आपल्याकडून घेतला आणि या गुढीपाडव्यानिमित्त बघा ठाण्यावरून हा दिवा आपल्याकडे बुकिंग झालेला आहे। ठाण्यावरून सुंदर असा बघा गुढीपाडवा स्पेशल ठाण्यावरून हा दिवा बुकिंग ताईंनी केलेला आहे। खूप सुंदर दिवा आहे बरं का, आणि बघू शकताय ह्याला डिशसुद्धा ताईंनी घेतली। जसं मी बघा देवाऱ्यामध्ये दिवा लावून देवी देवतांना असं ओवाळते वगैरे ह्या दिव्याला घेऊन, तसंच दिवा ताईंनी अगदी ऑर्डर केला आहे। तर हा दिवा जो आहे तो खूप सुंदर आहे बरं का, आपल्याकडे उपलब्ध आहे आणि दिव्यासोबत डिशसुद्धा तुम्ही घेऊ शकता। कारण बघा दिव्याच्या साक्षीने किंवा दीपपूजनाने आपण प्रत्येक सेवेला किंवा प्रत्येक चांगल्या कर्माची सुरुवात करतो, कार्याची सुरुवात करतो, दिवा आणि अगरबत्ती। तर बघा आपल्या घरामधला दिवा हा सिद्ध झालेला असतो, कारण दिव्याच्या साक्षीने चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, वाईट गोष्टीचा अंधकार होतो, चांगल्या गोष्टी किंवा नवीन प्रकाश, नवीन उजेड हा दिव्याने मिळतो। तर बघा दिवे भरपूर प्रकारचे आपल्याकडे आहेत, तर मी आज तुम्हाला खास दिव्यांचंच कलेक्शन दाखवणार आहे। जेवढे आपल्याला निरांजन चांदीचे, पितळेचे सगळे तुम्हाला आजचं कलेक्शनमध्ये दिवाच बघायला मिळणार आहे। तर हा सुंदर असा बघा दिवा आणि डिश, आणि जी मी पूजा केली बरं, कारण ताईंची मुंबईवरून ऑर्डर आहे। तर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर दिवा आणि डिश बुकिंग करू शकता। त्याच्यामध्ये बघू शकता आता छोटा दिवा पण आहे बरं का, हा मोठा दिवा आहे, अगदी छोटासा दिवा पण त्याच्यामध्ये आहे बघा, अगदी बघा छोटासा दिवा आहे बरं का। ह्या साईज बघू शकता, हा मोठा आहे हा सगळ्यात, आणि ह्याच्यामधला बघा हा छोटासा दिवासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे साईजमध्ये। तुम्ही जोडी घेऊ शकताय किंवा सिंगल दिवासुद्धा घेऊ शकता। तर दोन्हीची साईज पण तुम्हाला मी दाखवते। तर बघू शकताय अशी साईज आहे बरं का, हा असा मोठा आहे आणि हा असा बघा छोटा आहे, बघू शकताय खूप सुंदर दिवा आहे। आणि ज्यांना ज्यांना हवा त्याने स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा। हे पण निरांजन खूप सुंदर आहे बरं का, ह्याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही 2 डिश घेऊन, तुमचं जर देवघर माझ्यासारखं प्रशस्त मोठं असेल तर 2 डिश घेऊन तुम्ही दोन्ही साईडला बघा अशा प्रकारचे दिवे तुम्ही लावू शकता। हे बघा असे डिशमध्ये ठेवा दिवे आणि त्याच्याखाली थोडेसे तांदूळ ठेवा, कारण दिवा हा माता लक्ष्मीला प्रिय आहे किंवा महालक्ष्मीला तांदूळ प्रिय आहे। त्यामुळे बघा दिव्याच्या खाली तांदूळसुद्धा ठेवा, कारण सगळ्या देवतेची पूजा आपण दिवा लावूनच करतो, समय लावून करतो। त्यामुळे चांदीची असेल, पितळेची असेल, कोणतीही समय असो त्याच्या खाली बघा थोडेसे तांदूळ ठेवून एखादी डिश ठेवायची आहे, कारण खाली तेल वगैरे येण्याची शक्यता असते। तर आजचं कलेक्शन जे आहे ते फक्त समयीन दिव्यांचंच आहे बरं का, आणि त्याच्यानंतर थोडंफार पितळचं सुद्धा तुम्हाला कलेक्शन आपण दाखवणार आहे। सुंदर अशी बघा ही समय आहे, ह्याला राऊंड शेप समय म्हणतात। आणि ह्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे वाटी टाईप आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष्मीची मूर्तीसुद्धा ठेवू शकताय किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये तांदूळ ठेवून कोणती मूर्ती किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही सेवा वगैरे करू शकताय। आणि पूजेसाठी पण खूप सुंदर आहेत, कारण 2 समय घ्या तुम्ही आणि दोन्ही समय अशा डिशमध्ये तुम्ही ठेवू शकता। फक्त मी आता व्हिडिओमध्ये जोडी दाखवते, तर या समयची तुम्हाला जोडी आपल्याकडे मिळेल, कारण ही समय जोडीनेच मिळते बरं का, कारण या दोन्ही बघा खूप सुंदर समय आहेत स्वामी मूर्ती आर्ट कलेक्शनची। ज्यांना ज्यांना ही समय हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला सुंदर असा मेसेज करा। गुढीपाडवा स्पेशल एखादं तर निरांजन नक्की ऑर्डर करा, चांदीचं पण आहे। सुंदर असे बघा हे छोटे निरांजन पण आहेत बरं का, सगळ्यात छोट्या साईजचे निरांजन आहेत, तुम्ही बघू शकताय सगळ्यात छोट्या साईजचे सुद्धा निरांजन आपल्याकडे उपलब्ध आहेत। खूप सुंदर निरांजन आहेत हे, आणि ही सुद्धा जोडी मिळते बरं का निरांजनची, तुम्हाला बघू शकताय हे जोडी ह्याच्यात ठेवलं मी दाखवलंय कशा प्रकारे तुम्ही दीपपूजन करून देवी देवतांची सेवा केली पाहिजे। तर सुंदर असं बघा निरांजन आहे, त्याच्यामध्ये असे 2 साईज आहेत, म्हणजे 2 साईज ह्याच्यामध्ये 3 साईज आहेत। हा जो आहे तो छोटा आहे, आणि सुद्धा समय तुम्ही अशा प्रकारे 2 डिश घेऊन त्या डिशमध्ये अशा प्रकारे समय ठेवू शकता, कारण दिवा हा आपल्या घराची सकारात्मकता वाढवतो, दिवा आपल्या घराची पॉझिटिव्हिटी वाढवतो, आणि दिव्याच्या साक्षीने केलेली प्रत्येक सेवा ही देवांना प्रिय असते, कारण दिव्याच्या साक्षीने केलेल्या सेवेमध्ये दैवत्व असतं। म्हणून बघा आपल्या देवपूजेमधला महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपपूजन आणि दिवा। तर असं सुंदर असे बघा निरांजन आपल्याकडे उपलब्ध आहेत, अगदी छोट्या साईजमध्ये आहेत। तर बघू शकता एवढ्या साईजमध्ये हे दिवे आहेत, जवळपास यांची साईज असेल बघा 6 इंचाचे हे दिवे आहेत निरांजन, ह्याच्यामध्ये मोठे पण आहेत, तर तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता। तर ह्याच्यामध्ये बघा साईज बघू शकताय, सगळ्यात मोठा साईज हा आहे बरं का, जवळपास 12 इंचाची समय आहे,
खोल किती आहे रे ही? 12 इंचाची समय आहे. त्याच्यामध्ये बघा 9 इंचाची ही समय आहे आणि बरोबर बघा 6 इंचाची समय आहे. म्हणजे बघा 12, 9, 6 असे 3 समय आपल्याकडे उपलब्ध आहेत बरं का. 3 साईजमध्ये उपलब्ध आहेत. ज्यांना ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. बुकिंग नंबरला मेसेज करून बुकिंग करायचं आहे. सुंदर समय आपल्याकडे उपलब्ध आहे. तर बघू शकताय छोट्यापासून मोठ्यापर्यंत समय आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला जी हवी तर स्क्रीनशॉट घ्या. जो साईज आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग करा. सगळ्यात मोठा साईज बघा हा आहे, जो की मी आता दाखवलेला 12 इंच. स्क्रीनशॉट घ्या. ही 12 इंचाची समय आहे. ही बघू शकताय ही बरोबर बघा 10 ते 9 इंचाची समय आहे. त्याच्यामधली 3 साईज आहेत समयचे. त्याच्यामधलं बघा छोटा साईज जवळपास बघा 6 ते 7 इंच आहे बघा. हा छोटा साईज आहे निरांजन समय. त्याच्यामधला सिल्वर जर्मन जो की तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघता तेच साईजमध्ये, जो की तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये हे मागवले आणि भरपूर स्टॉकआउटसुद्धा झाले. मध्यंतरी बघा हे निरांजन स्टॉकमध्ये नव्हत्या, बऱ्याच ताईंच्या ऑर्डर पेंडिंग होत्या. तर हे आता गुढीपाडव्यानिमित्त आपल्याकडे आलेले आहेत आणि गुढीपाडव्यानिमित्त सिल्वर जर्मनच्या निरांजनवरती तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. ज्यांना हे सुंदर असे निरांजन हवे आहेत ते लवकरात लवकर मेसेज करा फक्त ह्या निरांजनला. सुंदर असा बघा घंटी दिवा हे बघू शकता. ह्याला घंटी आहे बरं का. हे पण देवघरात ठेवल्यानंतर खूप छान वाटतं कारण ह्याला बघा सुंदर अशी घंटी आहे. तर हा घंटी दिवासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. गुढीपाडव्यानिमित्त प्रकट दिननिमित्त तुम्ही ही घंटी दिवेसुद्धा आपल्याकडे घेऊ शकता. त्याच्यामध्ये देवी देवताना बघा आपण दिव्याने ओवाळतो कधी कधी किंवा आपण कापूर लावतो. तर देवी देवतांची पूजा झाल्यानंतर ओवाळण्यासाठी बघा हे सुंदर पितळेचे दिवे आहेत बरं का. तुम्ही एक सिंगलसुद्धा घेऊ शकताय किंवा जोडी घेऊ शकता. दोन्ही साईडला लावून पण तुम्ही ठेवू शकताय. ह्याला असं हँडल पण आहे तुम्ही बघू शकता ह्याला. आणि वरती मोर आहे. हा सुद्धा खूप सुंदर दिवा आहे बरं का. भरपूर ताईंनी ह्याचा पण भरभरून प्रतिसाद दिलेला दिवा आहे. पण ह्याची क्वांटिटी कमी आहे. जवळपास ह्याची क्वांटिटी 4-5 दिवे असतील. तुम्ही लवकर बुकिंग केले तर तुम्हाला ते मिळतील. त्याच्यामध्ये बघा हे वेलीचे दिवे, पानवेल आपण म्हणतो ना तसे पानवेल दिवे जे दारामध्ये वगैरे आपण रांगोळी काढतो किंवा दरवाजामध्ये ठेवण्यासाठी खूप सुंदर हे दिवे आहेत बरं का. हे सुद्धा आपल्याकडे कमी क्वांटिटी आहे. ह्याची पण क्वांटिटी कमी आहे. गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करून सुंदर असे दिवेसुद्धा तुम्ही घेऊ शकता. पहिलं बुकिंग येईल त्यांना हे दिवे मिळतील कारण 2च क्वांटिटीमध्ये राहिलेत. नाही स्टॉक ह्याचा. 3 कसे असते दिवे, अजून एक असायला पाहिजे. तर बघू शकताय नेहमी मी घरी दाखवते ते दिवे म्हणजे बघा हे पिंपळाचे दिवे आहेत. नेहमी घरी दाखवते. पिंपळाचं बघा खाली पान आहे आणि वरती पण बघा पिंपळाचं पान आहे. आणि दिव्यामध्ये तुम्ही 1 तास 10 मिनिटे बघा हा तुपाचा दिवा जो मी लावते तो तुपाचा दिवा तुम्ही लावून ह्या दिव्याची सुद्धा पूजाविधी करू शकता. खूप सुंदर असे बघा हे दिवेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्यांना हवं त्याने स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. कामाक्षी दिवा सुंदर असा बघा पितळेमध्ये कामाक्षी दिवा. हे बघा पितळेमधला कामाक्षी दिवा. सुंदर असे कामाक्षी दिवे 2 साईज आहेत. हा मोठा आहे हा छोटा आहे. बघू शकता 2 दिवे आहेत. शंखचक्र दिवे हे सुद्धा आपण कुंचन सेवेसाठी घेतो. तर ह्या शंखचक्र दिव्याची सुद्धा जोडी आहे. सुंदर असा बघा कुबेर दिवा दरवाजाच्या बाहेर किंवा आपण देवघरात पण लावतो. तर असा बघा सुंदर असा कुबेर दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना हवा त्याने स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. सुंदर असं बघा कुबेर दिवा. तसं सिल्वर जर्मनमध्ये बघा हे सुद्धा दिवे आपल्याला निरांजन उपलब्ध आहे. सिल्वर जर्मनमध्ये जोडी. ह्याच्यात बघा सिल्वर जर्मनमध्ये आहे बरं का 1 तास 10 मिनिटं चालणारा 1 तास बरोबर चालणारा तुपाचा डब्बा किंवा दिवा तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता. हे सिल्वर जर्मनमध्ये तर बघू शकता 50 वातींचा डब्बा आहे. हे बघा पूर्णपणे 50 वातींचा डब्बा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे हा दिवा लावू शकता. सिल्वर जर्मनचे दिवे ह्याच्यामध्ये 1 तास चालणारा बघा 50 वातींचा तुपाचा डब्बा तुम्ही घेऊ शकता. आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि हा डब्बा जो आहे तो महालक्ष्मी तुपाचा दिवा आहे. महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा 50 वातींचा डब्बा आहे. आणि इथं बघू शकता सिल्वर जर्मनचे निरांजन ह्याच्यामध्ये मी ठेवलं आहे. तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता. त्याच्यामध्ये बघा सिल्वर जर्मनमध्ये सुंदर असे बघा हे सुद्धा एक निरांजन आहे बरं का. ह्याच्यामध्ये तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. हे बघा दोन्हीमध्ये आहे. डिझाईन वेगळं हे असं राऊंड आहे, हे असं निरांजन टाईप आहे. तुम्हाला जे आवडतोय अगदी तुम्ही तो दिवा घेऊ शकता. छोटं निरांजन त्याच्यामध्ये बघू शकता हे छोटे निरांजन आहेत बरं का. छोटे म्हणजे ह्याच्यामध्ये अर्धाच चालणारा तुपाचा दिवा फक्त तुम्ही लावू शकताय. मोठा नाही लावत कारण त्याच्यामध्ये छोटाच लावू शकता तुम्ही. हे बघा बरोबर अर्धाच चालणारा. ह्याच्यामध्ये 30 वाते आहेत तर मोठ्यामध्ये 50 आहेत. अर्धा तास चालणारा तुपाचा दिवा आणि 1 तास चालणारा. तर ह्याच्यामध्ये बघा हे चांदीचे नाही आहेत, हे जर्मन सिल्वरचे निरांजन आहेत छोटेसे जर्मन सिल्वरमध्ये.
तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये बघा शंखचक्र दिवा, सुंदर असा बघा शंखचक्र दिवा हा सुद्धा उपलब्ध आहे. बऱ्याच ताईने हा दिवा आपल्याकडे घेतला होता, मध्यंतरी स्टॉक आउट होता. सुंदर असं बघा शंखचक्र दिवा, ज्यांना ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. अष्टलक्ष्मी दिवा, आता अष्टलक्ष्मी दिव्याला बघा तुम्हाला काय काय मिळतं. अष्टलक्ष्मी दिव्यासोबत बघा मोरसोबत तुम्हाला दोन्ही साईडला बघा, ह्या दोन्ही साईडला असं लावण्यासाठी हे मोर मिळतात. तसंच बघा ह्या दिव्यावरती संपूर्ण अष्टलक्ष्मी आहे. त्यासोबत बघू शकता हा सुंदर दिवा आहे, कारण तुमच्या घरामध्ये हा अखंड चालणारा दिवा आहे. आणि हा सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकताय गुढीपाडव्यानिमित्त अष्टलक्ष्मी दिवा. तर दिव्याचं कलेक्शन चांदीमध्ये, जर्मनमध्ये, पितळेमध्ये तुम्ही बघितलं असेल. आता चांदीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर सुंदर असा बघा अष्टलक्ष्मी दिवा आहे हा. रेखीव कोरीव पण बघा, ह्याच्यावरती एकूण 8 लक्ष्मीमध्ये गणपती बाप्पाची प्रतिमा आहे. ज्यांना ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. दीपलक्ष्मी, आता दीपलक्ष्मीना बघा हा मोठा दिवा नाही लावता येत, त्यामुळे बघा दीपलक्ष्मीचा दिवा तेलाचा लावू शकताय. एखादी छोटीशी वात घेऊ शकताय, कारण दीपलक्ष्मी आहे बरं काही. तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाने हा दीपलक्ष्मीचा तिळाचा दिवा लावू शकताय. तर 2 दीपलक्ष्मी आहेत पितळेमध्ये आपल्याकडं. त्याच्यामध्ये बघा धूप किंवा देवी देवतांची मूर्ती तांदूळ ठेवून ठेवण्यासाठी बघा ही धूप आरती पण आहे किंवा धूपदानी म्हणू शकताय मोराची, ही सुद्धा उपलब्ध आहे. भरपूर ताईने ह्याचं सुद्धा बुकिंग केले गुढीपाडव्यानिमित्त. तर सुंदर बघा ही मोराची धूपदाणी आहे. ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. कामाक्षी दिवा, जो चांदीचा तुम्ही माझ्या देवघरामध्ये रोज बघताय, जसं मी लक्ष्मीच्या सेवेसाठी लावते, तो प्युअर चांदीमध्ये बघा हा कामाक्षी दिवा आहे. बघू शकताय खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा कामाक्षी दिवा आहे. तुम्ही सिंगल घेऊ शकताय किंवा जोडीसुद्धा घेऊ शकताय. तर हा बघा चांदीचा दिवा, कामाक्षी दिवा चांदीमध्ये. कामाक्षी दिवा सुंदर असा चांदीमध्ये लक्ष्मीच्या सेवेसाठी लावू शकता. खूप सुंदर असे बघा हे मोर दिवे आपल्याकडे उपलब्ध आहेत, प्युअर शुद्ध चांदीमध्ये. ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. सुंदर असे बघा मोर दिवे, हे बघू शकताय दोन्ही साईडला सुंदर असे मोर आहेत. आणि ह्याच्यामध्ये बघा 1 तास चालणारा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता. हे बघा सुंदर असा मोर, प्युअर शुद्ध चांदीमध्ये हे मोराचे दिवे. ह्याच्यापासून तुम्ही अर्धा तास चालणार सुद्धा लावू शकताय, किंवा तुम्ही अगदी तेलाच्या वातीचा सुद्धा दिवा लावू शकताय. मोर दिवे सुंदर असे बघा हे निरंजन आहेत बरं का चांदीचे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता अगदी छोट्या साईजमध्ये. गुढीपाडवा आहे, तुम्ही एकतर निरंजन खरेदी करू शकता चांदीमध्ये, कारण चांदी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवते. आणि चांदीसारखेच आपल्या घरामध्ये चांदीचे रिझल्ट होतात. कारण बघा चांदीची घंटी, चांदीचा दिवा, चांदीचं निरंजन असणं खूप शुभ असतं. तुम्ही हे चांदीची सुद्धा घेऊ शकता. ह्याच्यामध्ये अर्थच चालणार तुपाचा दिवा बघा, हा छोटासा दिवा आहे तो 30 वातींचा, हा ह्याच्यामध्ये बसू शकतो. तर राऊंड शेपमध्ये बघा हे चांदीचे 2 निरंजन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. सुंदर असा बघा हा सुद्धा एक धूपदाणी आहे बरं का. आता बघू शकता इथं मी लावला होता, ह्यातनं बघा धूप येतोय. तर तुम्ही दिवा, हा दिवा ॲक्च्युली, पण हे तुम्ही काढून ह्याच्यामध्ये धूप कोण लावू शकता. त्याच्याने काय होतं, धूप कोण घे खूप सुंदर असा बघा धूप सगळ्या देवी देवतांपर्यंत पोहोचतो आणि छान वाटतं. धूपकोण पण आपल्याकडे मिळतो. तर आता बघा ह्या धूपकोण जो लावते तो मी हा असतो, कारण हा धूपकोण जो तुम्ही बघताय बऱ्याच ताई हे धूपकोण घेतात. तर हे धूपकोण सुद्धा खूप सुंदर आहे बरं का, कारण अगदी व्यवस्थित चालतो, नॅचरल आहे बरं का. ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल वगैरे नाही आहे. हे बघा असं धूपकोण ह्याच्यामध्ये बघू शकताय. हे बघा मोगरा फ्लेवर आहे, ह्याच्यामध्ये गुलाब फ्लेवर आहे, कस्तुरी फ्लेवर आत्ता आपण बनवून घेतला आहे सर्व ताईंच्या रिक्वायरमेंटनुसार. कस्तुरी फ्लेवर आहे. त्याच्यामध्ये बघा हा एक आहे जो की बघा गोकुळ आत्ता मी लावलेला आहे, हा गोकुळ धूपकोण. तर ह्याच्यामध्ये बघा एवढे तुम्हाला 4-5 प्रकारचे धूप मिळणार आहेत. चंदन पण आहे बरं का. हे बघा अशा प्रकारे हे धूप असतो, केमिकल अजिबात नाही आहे. ज्यांना अगरबत्तीचा त्रास होतो किंवा लावत नाहीत, आपल्या अगरबत्त्या पण नॅचरल आहेत आणि धूपसुद्धा नॅचरल आहेत, केमिकल अजिबात नाही. हे बघा अशा प्रकारे बघा हे धूप आरतीचा धूप आपल्या देवांपर्यंत पोहोचतो. तर ह्याला ॲपल धूपदाणी म्हणतात. स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. स्वामींची मूर्ती, आता तुम्ही बघताय की मी ते अभिषेक करते. माझ्या घरातली देवघरातली मूर्ती तुम्ही रोज बघता, ती स्वामींची मूर्ती. सकाळी विधिवत सगळ्या मूर्तींची पूजा झाली. स्वामींच्या प्रकटदिनिमित्त बघा सुंदर स्वामींची पितळेची मूर्ती जी की आपल्याकडे उपलब्ध आहे. जवळपास बघा 2-2.5 इंचाची आहे. आणि स्वामींची तुम्ही या मूर्तीवरती नित्य अभिषेक करू शकता. त्याच्यामध्ये बघा स्वामींची 4 इंच मूर्ती, सुंदर अशी बघा स्वामींची 4 इंच मूर्ती पितळेमध्ये.
तुम्ही ह्या मूर्तीवरती सुद्धा नित्य अभिषेक करू शकता. पितळेची मूर्ती 4 इंच. सुंदर अशी बघा गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकताय. बाप्पाची मूर्ती जी मायादेव घरात तुम्ही रोज बघताय, ज्याचा अभिषेक मी केलाय, पूजा केली, ती बाप्पाची मूर्ती. आता बघू शकताय कोरीवपणा किंवा मूर्तीचे फीचर्स बघू शकताय. डोळे, नाक, कान, त्यासोबत बघा हातामधला लाडू, मूषक म्हणजे उंदीर, हा सगळा रेखीवपणा तुम्हाला मूर्तीमध्ये मिळणार आहे पितळेच्या. हे बघू शकताय खूप सुंदर मूर्ती आहे. देवी देवतांच्या मूर्ती ठेवण्यासाठी बघा हे सुंदर असं मखर आपल्याकडे उपलब्ध आहे. स्वामींची सुद्धा मूर्ती ह्या मखरावरती ठेवू शकता. बघा खूप सुंदर असे मखर उपलब्ध आहे. देवी देवतांच्या किंवा स्वामींची मूर्ती छोटीशी पितळेची ठेवण्यासाठी, लक्ष्मीची मूर्ती ठेवण्यासाठी हे छोटंसं मखर आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही हे मखरसुद्धा आपल्याकडे घेऊ शकताय स्वामींच्या मूर्तीसाठी. हे बघा सुंदर अशा पितळेची सुद्धा मूर्ती बाप्पाची मखरवरती तुम्ही ठेवू शकताय. सुंदर अशी बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती. तुळजाभवानी मातेची मूर्ती आता मकरवरती प्रत्येकच मूर्ती ठेवून दाखवता तुम्ही ठेवू शकता, पण बघा तुळजाभवानीची मूर्ती सुंदर अशी. सुंदर अशी बघा दत्तगुरूंची मूर्ती खूप सुंदर अशी बघा. सकाळीच मी दत्तगुरूंच्या सेवेबद्दल सांगितले. दत्तगुरूंची मूर्ती तुम्ही रोज ह्याच्यावरती अभिषेक वगैरे करू शकता. सकाळीच मी शॉर्ट व्हिडिओ बघा एक बनवला होता अभिषेकचा दत्तगुरूंच्या अभिषेकासाठी मूर्तीसुद्धा आपल्याकडं पितळेमध्ये उपलब्ध आहे. ज्यांना ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे. सुंदर अशी बघा त्रिमुखी दत्तगुरूंची पितळेची मूर्ती, श्री गुरुदेव दत्त. ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा, बुकिंग करा. सुंदर अशी बघू शकताय लक्ष्मीची मूर्ती. सुंदर अशी बघा लक्ष्मी मातेची मूर्ती, रेखीव कोरीव बघू शकता तुम्ही, आणि खूप सुंदर आहे. पंचधातूमध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे. पितळेमध्ये सुद्धा मिळेल. तर बघा पितळेमध्ये जी आहे ती कमळ आसनावरती विराजमान आहे. तुम्हाला जी मूर्ती हवी आहे लक्ष्मी मातेची, त्या मूर्तीसाठी व्हॉट्सअपला मेसेज करून बुकिंग करा. ही सुद्धा सुंदर मूर्ती आहे. सुंदर अशी बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे. बघा अन्नपूर्णा माता पितळेमध्ये मूर्ती. ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा, स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला लवकरात लवकर. अन्नपूर्णा मूर्ती सुंदर अशी बघा लड्डू गोपाल बघू शकता. लड्डू गोपाल प्युअर पितळेमध्ये लड्डू गोपाल. त्याच्यामध्ये बघा छोटा मोठा दोन्ही साईज उपलब्ध आहे लड्डू गोपालजींचे. तुम्हाला जो हवा बघू शकताय अगदी पायातल्या वाळ्यापासून गळ्यातल्या माळेपर्यंत किती रेखीव कोरीवपणा आहे, आणि पंचधातूचे आहेत बरं का. ज्यांना ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. सुंदर अशी लड्डू गोपालजींची मूर्ती. लक्ष्मीच्या सेवेसाठी बघा ज्या ताई कुंचन सेवा करतात सर्वांसाठी बघा ही केसरची डब्बी आपल्याकडे उपलब्ध आहे. दिव्यामध्ये जसं की बघा आपण दिवा लावतो 1 तास 10 मिनिटं चालणारा जसं दिवा लावणार आपण, त्या दिव्यामध्ये बघा थोडंसं तुम्हाला हे केसर टाकायचं आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी. आणि दुधामध्ये किंवा सेवेमध्ये सुद्धा तुम्ही कुंचनच्या केसर नक्की वापर करा. हे आपल्याकडलं ओरिजिनल केसर आहे काश्मीरचं. कारण मार्केटमध्ये भरपूर कलरचे येतात, पण बघू शकता खूप सुंदर. तुम्ही अगदी घरामध्ये सुद्धा दुधातनं किंवा खाण्यासाठी वगैरे सुद्धा तुम्ही आपल्याकडे हे घेऊ शकता. व्यंकटेश्वर भगवान बालाजी यांची सुद्धा मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. बऱ्याच दिवसापासून बऱ्याच त्या देवघरात माझ्या बघतात. तर ती मूर्ती जी आहे ती वेगळी आहे बरं का, आणि ही जी आहे ती सुद्धा मूर्ती वेगळी आहे, पण खूप सुंदर. ह्या मूर्तीला तसा रेखीव कोरीवपणा जास्त आहे. व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती. अन्नपूर्णा माता पितळेमध्ये बघा सुंदर रेखीव कोरीव अशी बघा ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. काम तर खूप सुंदर केलं ह्याच्यावरती, आणि पितळेमध्ये उपलब्ध आहे बरं का आपल्याकडं. चांदीमध्ये सुद्धा अन्नपूर्णा मिळेल तुम्हाला आपल्याकडं. पितळेमध्ये सुद्धा ही अन्नपूर्णाची मूर्ती उपलब्ध आहे. वर सोंडेचे म्हणजे बघा शुभ असतं. वर सोंडेचे बघा गजांत लक्ष्मी म्हणजे धनाचा वर्षाव करतात. तरी सुंदर असे बघा पितळेमध्ये वर सोंडेचे गजांत लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना ज्यांना हवे तरी स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. सप्तशृंगी मातेची बघा सुंदर मूर्ती. सप्तशृंगी मातेची सुंदर मूर्ती पितळेमध्ये. स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. धन्वंतरी म्हणजे बघा आरोग्याची देवता. धन्वंतरी म्हणजे आरोग्याची देवता. ज्यांचं आरोग्य सतत चांगलं नसतं किंवा सतत आजारपण आहे तरी धन्वंतरी भगवानाची रोज पूजा करा, कारण आरोग्याची देवता तुमची म्हणजे धन्वंतरी देवता. तर ह्यांच्यासुद्धा मूर्तीची पूजा अभिषेक करा. विठ्ठल रुक्मिणीची बघा सुंदर अशी मूर्ती. भरपूर ताईंनी ही घेतली पंचधातूमध्ये आणि पितळेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे बघा. पितळेमध्ये आहे, अँटिक फिनिश आहे ह्याला, आणि पंचधातूमध्ये आहे. दोन्हीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. तुम्हाला जी आवडती अगदी तुम्ही ती घेऊ शकता. कोरीवपणा खूप आहे या मूर्तीला. सरस्वती माता जी माझ्या देवघरामध्ये आहे ती सरस्वती मातेची मूर्ती म्हणजे ही खूप सुंदर मूर्ती आहे बरं का पंचधातूमध्ये. तुम्हाला हवी असल्यास लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. सरस्वती मातेची
सुंदर मूर्ती. आता बालाजी भगवानांची बघा दोन्ही साईजमध्ये मूर्ती उपलब्ध आहे. ही छोटी आहे थोडीशी, ही जवळपास 2.5 इंचाची आहे आणि ही 3 इंचाची आहे. दोन्ही साईजमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. जी तुम्हाला हवी अगदी ती घेऊ शकता. व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती. सुंदर अशी बघा गाय वासराची मूर्ती पितळेमध्ये. देवी देवतांची पूजा करण्यासाठी मूर्ती ठेवण्यासाठी बघा आपल्याकडलं पितळेचं मकर आहे. तुम्हाला जर हे मकर हवं असेल तर लवकर बुकिंग करा, कारण ह्याची सुद्धा क्वांटिटी खूप कमी आहे. प्रकट दिन निमित्त बुकिंग चालू आहे. मूळ स्वरूप कोल्हापूर महालक्ष्मी. हे बघा मूळ स्वरूप कोल्हापूर महालक्ष्मी आईची सुंदर अशी मूर्ती पितळेमध्ये. तर हा सुद्धा बघा आपल्याकडे एक पाट आहे, कासव म्हणू शकता तुम्ही. ह्याच्यावरती देवी देवतांच्या मूर्तीला अभिषेक खूप सुंदर प्रकारे तुम्हाला घालता येतो. तर ही जी मूर्ती आहे ती तुळजाभवानी मातेची आहे बरं का. प्युअर पितळेमध्ये तुम्ही बघू शकता. प्युअर पितळेमध्ये बघा सुंदर अशी मूर्ती आहे जी की तुळजाभवानी मातेची आहे. डोळे, रेखीवपणा, कोरीवपणा आणि खूप सुंदर मूर्ती आहे बरं का. कारण ह्याच्यावरती अभिषेक सुद्धा तुम्ही पंचामृतचा किंवा पाण्याचा सुद्धा अभिषेक करू शकता. तसंच हा पाठ हवा असेल तर हा पाठ सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. ज्यांना ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा. लक्ष्मी मातेची मूर्ती जी की मार्बलमध्ये आहे. तुम्ही बघू शकताय ह्या पाटावरती लक्ष्मीची सुद्धा तुम्ही मूर्ती ठेवू शकता. मार्बलमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि त्याच्यावरती बघा 24 कॅरेट सोन्याचं त्याच्यावरती प्लेटिंग आहे. ह्याला बघा अशी कमळंसुद्धा आहेत ह्या पाटाला सुंदर असे. तसंच बघू शकताय सुंदर अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती जी की मार्बलमध्ये आहे. हे बघा मार्बलमध्ये तुळजाभवानी मातेची सुंदर अशी मूर्ती. व त्याच्यामध्ये बघा सुंदर अशी कमळात बसलेली लक्ष्मी. कमळात बसलेली लक्ष्मी खूप सुंदर आहे मार्बलमध्ये. ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. तुळजाभवानी बघा दोन्ही आपल्याकडे कलरमध्ये आहे. एक जी आहे ती हिरवा कलर आहे, दुसरी आहे ती लाल कलर आहे. तुम्ही ह्याच्यावरती पण अभिषेक घालू शकता. सुंदर अशी बघा तुळजाभवानी मातेची मूर्ती. ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. सर्वात मोठ्या साईजची बघा पितळेची लक्ष्मी. हे बघा सर्वात मोठ्या साईजची पितळेमधली लक्ष्मी ही आपल्याकडे उपलब्ध आहे. खूप सुंदर आहे. ह्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकताय पंचामृतचा, दुधाचा आणि सेवा करू शकताय पितळेमध्ये. सुंदर अशी बघा दुर्गा माता. दुर्गा मातेची सुद्धा सुंदर पितळेमध्ये मूर्ती उपलब्ध आहे. सुंदर अशी बघा आपल्याकडली घंटी जी की नंदीची माझ्या देवघरामध्ये आहे बघा. घंटानाद खूप मोठा होतो, घरातली निगेटिव्हिटी अगदी दूर होते बरं का. अशी नंदीची घंटी सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे. लक्ष्मीचं प्रिय वाहन उल्लू. लक्ष्मी सेवा करताना आवर्जून सेवेमध्ये उल्लू ठेवा. तर हा मार्बलमध्ये आहे. याच्यावरती सोन्याचं आणि चांदीचं प्लेटिंग आहे. तर हे उल्लू सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. कुबेर भगवानांची सुंदर अशी बघा कुबेर भगवानांची मूर्ती. तर कुबेर भगवान म्हणजे धनाचे देवता. तर ही कुबेर भगवानची मूर्ती खूप सुंदर आहे. तर मार्बलमध्ये आहे. चांदीचं आणि सोन्याचं ह्याच्यावरती बघा प्लेटिंग आहे. तर दोन्ही आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर बघू शकताय हा पैशाचा बघा सुंदर असा हंडा आहे आणि तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर बघू शकताय दोन्ही उपलब्ध आहे. मार्बलमध्ये ह्याच्यावरती सोन्याचं कोटिंग आहे, ह्याच्यावरती चांदीचं कोटिंग आहे. आणि प्राईस पण ह्याची तर रेट वेगळा आहे बरं का, सिल्वर कोटिंग आणि गोल्ड कोटिंगचा. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ह्याची रेट घ्या. आणि खूप सुंदर अशी बघा कुबेर भगवानांची मूर्ती रेखीव कोरीव उपलब्ध आहे. ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. सुंदर अशी बघा आपल्याकडले गजांत लक्ष्मी. सुंदर असे गजांत लक्ष्मी जे की बघा छोट्या साईजमध्ये आहे. तर गजांत लक्ष्मीचा बघा हा छोटा साईज आहे बरं का. हा 3 इंचाची गजांत लक्ष्मी आहेत, अगदी छोटे तुम्ही बघू शकताय. ह्याच्यावरती बघा नक्षीकाम कोरीव रेखीव काम केलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास मेसेज करा. सुंदर अशी गजांत लक्ष्मी. सुंदर असे बघा हे 5 इंचाचे जे माझ्या देवघरामध्ये आहेत ते गजांत लक्ष्मी म्हणजे हे बघा खूप मोठे आहेत. आणि ह्याच्यावरती काम बघा मीनाकरी वर्क आहे ह्याच्यावरती. आणि गजांत लक्ष्मी घरात असणं म्हणजे काय, लक्ष्मी मातेचं आगमन, लक्ष्मी माता स्थिर होते. तर सुंदर अशी बघा गजांत लक्ष्मी 5 इंच मोठ्या साईजमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला लवकरात लवकर मेसेज करा. तर बघू शकताय भगवान महादेवांचा पूर्ण परिवार आहे. शंकर, पार्वती आणि गणपती बाप्पा. तर बघू शकताय खूप सुंदर असा बघा भगवान महादेवांचा परिवार आहे बरं का. तर उज्जैन त्यासोबत बघा आपल्याकडे भरपूर ज्या ताई आहेत त्या तिकडचे दादा वगैरे ही मूर्ती घेतात. कारण ही मूर्ती बघा इंदोरला भरपूर ताईंचं बुकिंग आहे बरं का. बघू शकताय भगवान महादेव आहेत, गणपती बाप्पा आहे आणि माता पार्वती यांचा परिवार असणारी बघा मार्बलमध्ये सिल्वर कोटिंग ह्याच्यावरती आहे मूर्ती उपलब्ध आहे. सुंदर अशी बघा कामधेनू गाई. कामधेनू गाई सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडं. त्याच्यामध्ये बघा सुंदर अशी बघू शकताय ज्याच्यावरती सोन्याचं कोटिंग असणारी मार्बलमध्ये कामधेनू गाय वासरू.
देवघरामध्ये, माझ्या देवघरामध्ये जी गाय आहे कामधेनू गाय, ती ही आहे बरं का. तर बघू शकताय गाय आणि वासराची कामधेनूची सुंदर मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे. मार्बलमध्ये आहे, त्याच्यावरती सोन्याचं प्लेटिंग आहे. सुंदर अशी बघा मार्बलमध्ये व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती, खूप सुंदर रेखीव कोरीव बघा व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती जी की मार्बलमध्ये आहे. कामधेनू गाई, शंखचक्र नाम, जसं की तुम्ही बघताय पितळेमध्ये आहे, चांदीमध्ये आहे, तसं मार्बलमध्ये सुद्धा चांदीच्या कोटिंगचं पण आहे. सिल्वर आणि गोल्ड कोटिंग, हे बघा सिल्वर आणि गोल्ड कोटिंग टूटूनमध्ये आहे. सिल्वर आणि गोल्ड कोटिंग टूटूनमध्ये शंखचक्र नाम. व्यंकटेश्वर भगवान बालाजींची बघा मगाशी दाखवली छोटी मूर्ती होती, ही मोठी मूर्ती आहे. तुम्हाला जी हवी अगदी त्या मूर्तीसाठी ऑर्डर करा. ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा, स्क्रीनशॉट. एक ताई आले आमच्या शॉपला, त्यांना आपण हे ब्रेसलेट ॲक्टिवेट करून देतोय. हे जे ब्रेसलेट आहे ते नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन संधीसाठी आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्याच्यावरती बघा 11 वेळा लक्ष्मीचा मंत्र म्हणून ह्याला ॲक्टिवेट करायचं आहे. तर हे ब्रेसलेट काय करतं, नवीन संधी, नवीन ऑपॉर्च्युनिटी द्यायचं काम करतं आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सक्सेससुद्धा हे ब्रेसलेट देतं. तुमचा व्यवसाय जर नवीन असेल तर त्याच्यामध्ये सक्सेस, नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन संधी देण्याचं काम हे सिट्रीन आणि पॅरेट करतं. तर ह्या ताई आले तर आमच्याकडं व्हिडिओ चालू असताना हे घेत आहे. श्री स्वामी समर्थ. हे बघा आमच्या ताई. तर असे बघा विष्णू भगवानांची सुंदर अशी मूर्ती उपलब्ध आहे. विष्णू भगवानांची सुंदर मूर्ती, चांदीचं कोटिंग आहे, बघू शकता. खूप सुंदर विष्णूंची मूर्ती आहे. डोळे वगैरे रेखीव कोरीवपणा बघा. भगवान व्यंकटेश्वर बालाजींची बघा प्रतिमा असणारे बघा सुंदर असं गाडीमध्ये, नवीन कारमध्ये किंवा कुंचन सेवा करताना पण तुम्ही सेवेमध्ये ठेवू शकता. तुम्ही गिफ्टसुद्धा देऊ शकता. खूप सुंदर आहे. मासा, तर बघू शकताय मासा ह्याचं एक विशिष्ट महत्त्व आहे बरं का. पैशाच्या तिजोरीमध्ये गुलाबाचा अत्तर लावून हा मासा ठेवायचा असतो. तर आपल्याला बघा मार्बलमध्ये ह्याच्यावरती कोटिंग जे आहे ते सोन्याचं आहे. सुंदर असा फिश. आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईंची मूर्ती, आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईंची सुंदर अशी मूर्ती. ज्यांना ज्यांना हवी त्याने स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईंची मूर्ती. राधाकृष्णांची बघा सुंदर अशी बघा छोटीशी मूर्ती, राधाकृष्णांची छोटी मूर्ती. पंचधातूमध्ये बघा पंचमुखी हनुमान, हे बघा पंचमुखी हनुमान भगवानांची मूर्ती. सुंदर अशी बघा पंचमुखी हनुमानांची मूर्ती. पंचमुखी हनुमान, पंचमुखी हनुमान. विश्वकर्मा भगवान, वास्तूचे शिल्पकार, ज्यांची वास्तू होत नाही ते विश्वकर्मा भगवानांची सेवा करा. वास्तूचे शिल्पकार म्हणजे विश्वकर्मा भगवान. तर बघा चांदीचं कोटिंग असणारी मार्बलची मूर्ती, सोन्याचं कोटिंग असणारी सुंदर अशी बघा मार्बलची मूर्ती. दोन्ही कोटिंगमध्ये आपल्याला मूर्त्या उपलब्ध आहेत. तुम्हाला जी विश्वकर्मा भगवानाची मूर्ती आवडती अगदी तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग नंबरला मेसेज करा. तसंच बघू शकताय सुंदर अशी बघा अष्टलक्ष्मी कासव, ह्याच्यावरती श्रीयंत्र पण आहे आणि 8 लक्ष्मी पण आहेत. हे बघा 3 साईजमध्ये उपलब्ध आहेत. हा मोठा साईज आहे, हा मीडियम साईज आहे, हा छोटा साईज आहे. ह्याच्यावरती बघा अष्टलक्ष्मी आहे. तुम्ही कुंकुमार्चन पण करू शकता व्यवसायामध्ये, दुकानामध्ये किंवा भेट देण्यासाठी सुद्धा खूप सुंदर आहे बरं का. अष्टलक्ष्मी कासव. तर बघा हे अष्टलक्ष्मी श्रीयंत्र असणारं कासव टॉर्टॉइस जो आहे तो खूप चांगला रिझल्ट आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या घरामध्ये देतो. तर तुम्ही सुद्धा हा एक नक्की घ्या आणि तुमच्या घरातल्या पूजेमध्ये ठेवा. सुंदर अशी बघा लक्ष्मी जी की मार्बलमध्ये आहे आणि चांदीचं प्लेटिंग आहे ह्याच्यावरती. सुंदर असा कलश, इच्छापूर्ती कलश जो की मार्बलमध्ये आहे, हा सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे. बऱ्याच त्या व्हिडिओमध्ये माझ्या बघतात, तो सुद्धा मिळेल. मार्बलमध्ये चांदी आणि सोन्याचं प्लेटिंग असणाऱ्या अन्नपूर्णाच्या मूर्त्या आहे बघा. अगदी अभिषेक सुद्धा तुम्ही या मूर्तीला घालू शकता. हे बघा किती सुंदर आहेत बघा. चांदीचं ह्याच्यावरती प्लेटिंग आहे. अन्नपूर्णाची मूर्ती आहे बघू शकताय. खूप सुंदर आहे बरं का. हे बघा खूप सुंदर मूर्ती आहे अन्नपूर्णा मातेच्या. जोडी तुम्ही बघा सिल्वर किंवा ह्याच्यामध्ये पण घेऊ शकताय. गोल्डन सिल्वर दोन्हीमध्ये आहे. मटेरियल मार्बलचं आहे. कोटिंग चांदी सोन्याचं ह्याच्यावरती आहे. सिल्वर आणि गोल्ड कोटिंग. फक्त श्रीकृष्णा, ओनली श्रीकृष्णाची, ओनली श्रीकृष्णा भगवानांची मूर्ती सुंदर अशी बघू शकताय. गाय पाठीमाग आहे. मार्बलमध्ये ह्याचा अभिषेक करू शकताय आणि कोटिंग चांदीचं आहे. प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू आणि हळद. हे बघा प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू आणि हळद आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला मेसेज करा. हे सर्व ताईंच्या बघा, हे बघा ऑर्डर चालल्या सर्व ताईंच्या स्वामींच्या मूर्त्या आहे बघा. 7 इंच स्वामींची मूर्ती ही चालली नाशिकला. तर बघू शकताय वंदना मोरे ताईंची सांगलीवरून
त्यांच्या नवीन शॉपसाठी ताईंनी सोन्याचं प्लेटिंग असणारी मार्बलची मूर्ती घेतली. तसं बघू शकताय ही जी मूर्ती आहे ही चाललेली आहे सदाशिव पेठमध्ये. एक ताई आहेत त्यांनी घेतल्याच्यावरती चांदीचं प्लेटिंग आहे, मार्बलमध्ये मूर्ती आणि रुद्राक्ष मोतीमाळ बघू शकताय. प्रकृती निमित्त स्वामींच्या सुंदर मूर्त्या सुद्धा आपल्याकडे मिळतात. सुंदर अशी बघा ही स्वामींची मूर्ती. हे बघा व्हिडिओ करायचंय, भरपूर ताईंचं आमच्याकडे बुकिंग आहे. खूप स्वामी आहेत बरं का. जर घरामध्ये मी पूजा करते अजून एक स्वामी, ते स्वामी म्हणजे ह्याच्यावरती पंचामृतचा अभिषेक सुद्धा करता येतो. तर बघा हे व्हिडिओ सुद्धा होणार आहे, खूप मोठा व्हिडिओ होतोय. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मी चालू करते, तो पण व्हिडिओ बघा. साक्षात आमच्या प्रत्यक्ष शॉपला या, भरपूर पूजेचं तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर तुम्ही प्रकट दिन 20 मार्चला आहे, महाप्रसाद आहे. स्वामींच्या भूमिकेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ते अक्षय सर सुद्धा आपल्याकडे येणार आहेत. आणि नामस्मरण आहे 5 ते 6 आणि महाप्रसाद जो असणार आहे तो 8 वाजता असणार आहे. तर सर्व ताईंनी उपस्थिती नक्की लावा. ही मोठी ऑर्डर आहे बरं का एका ताईंची. तर ह्या ऑर्डरचा व्हिडिओ मी करणार आहे अगदी ठेवू ना, अगदी शेवटपर्यंत दुसरा सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. ताईंनी काय काय घेतलंय तुम्हाला बघायला मिळेल. तर ताईंना व्हिडिओ हवाय बघा. कोल्हापूर महालक्ष्मी, त्रिपुरा सुंदर माता, तसं बघा अष्टलक्ष्मी, कासव, वाघकवडी, भरपूर ताईंनी. भाग्यश्री काय नाव आहे? भाग्यश्री पाटील जळगाव. भाग्यश्री पाटील जळगावची ऑर्डर आहे. तर ह्याचा पण आपण एक स्पेशल ताईंसाठी व्हिडिओ करूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.